तर निश्चित प्रेक्षणीय जरी सामना असला तरी आपण जर प्रत्येक क्षेत्रामध्ये किती मोठे व्यक्ती असाल, आज बिल्डर, डेव्हलपर्स, वकील, इंजिनियर्स, अधिकारी, त्याचबरोबर पोलीस वर्ग हे जरी असलं तरी क्रिकेटचं मैदान हे कोणाला त्याच्यापासून दूर ठेवत नाही आहे. कारण जेव्हा जेव्हा तुमच्याकडे वेळ असो ना, तेव्हा तुम्ही मैदानावरती आल्यानंतर आपोआपच तुमच्यामध्ये ऊर्जा निर्माण होते की आम्हाला आता खेळायचं आहे. कारण तुम्ही एरवी कामामध्ये व्यस्त असता, आपल्या भारत सरकारने दिलेली जबाबदारी तुमच्यावरती असतं. कारण तुम्ही सरकारी वर्ग आहे, सरकारी ऑफिसर आहेत, त्यामुळे तुमच्याकडे वेळ कुठं असतो सर, पण जेव्हा वेळ मिळतो ना तेव्हा आपोआप तुमच्याकडे ऊर्जा संचारते की आपण आता मैदानावरती जाऊन क्रिकेट खेळावं. चला सामना सुरू करा प्लीज. तर नक्कीच भास्कर पाटील यांच्यासाठी सुवर्ण संधी येते. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 5,000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. चला आज प्रांत साहेब उल्हासनगरचे श्रीमान विजयानंद शर्मा सर आणि त्याचबरोबर अमित पुरी साहेब तहसीलदार विभाग अंबरनाथचे, आज एवढ्या मोठ्या व्यक्ती आज या ठिकाणी आपल्याला पाहा मिळतात. कारण क्रिकेट आहे, क्रिकेटची प्रचंड हाऊस. कारण तुम्ही एरवी कामामध्ये व्यस्त असता हेमंत शेठ, आणि आज मात्र त्यांना वेळ मिळालाय तो आमच्या या आयोजक सरपंच चषकामध्ये पवार इज द पॉवर आणि मडवी सर यांच्या माध्यमातून आज पहिलाच बॉल पुल केलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर दूरवरती राहिले, 1-2 मध्ये रूपांतर केलं. आणि विपक्ष वकील साहेब, समाजामध्ये ह्या व्यक्तींना फार महत्त्व असतं. कारण जेव्हा तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये चांगली प्रगती करता, एखादं तुमचं स्वप्न असतं की आपण डॉक्टर्स, इंजिनियर, वकील व्हायचं, आणि वकील झाल्यानंतर तुमच्याकडे आपोआप चांगला तुमच्या हातून कार्य घडत असतो. ते वकील साहेब आज सुद्धा एज लागतोय, चेंडू शॉर्ट टर्मिनलमधून निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. दोन्ही संघांना विनंती असेल आपला 12 मॅन पाठवायचा आहे जेणेकरून नावं सांगण्यासाठी. बॉलिंग करणारे टीम गोलंदाज मंगेश वायले गोलंदाजी मार्क वरती. ओ पुन्हा एकदा फटका चांगला आहे, सजवलाय, डीप मध्ये फोल्डर उपस्थित आहेत. एकच धाव मिळेल, दुसरे मिसफील्ड झाली आहे आणि तोपर्यंत 1-2 मध्ये रूपांतर. ज्या प्रेक्षकाने गाड्या अगदी रोडवरती पार्क केल्या आहेत ना, कृपया करून खाली लावा. कारण तो रहदारीचा रस्ता आहे, मोठी वाहनं तिथून जात असतात आणि विनाकारण ट्रॉफिक होते. रस्ता द्या, आपण रस्त्याच्या बाजूला गाड्या पार्क करू नका. खाली पार्किंगसाठी जागा आहे मित्रांनो तुम्हाला. हो, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गेलाय डॉट. 5 षटकांचा सामना आहे. आज महसूल विभाग उल्हासनगर प्रथम बॅटिंग करतोय. वकील साहेबांना मात्र या ठिकाणी प्रथम फिल्डिंग करण्याची संधी मिळाली आहे. ओ बॅकफुटला जाऊन पंच केला जातोय. एकेरी धाव मिसफील्ड झाली आहे. 1-2 मध्ये रूपांतर करायचं होतं, यस नो केलं आणि अखेरकार एकच धावसंख्येवरती त्यांना समाधान व्यक्त करावं लागेल. पुन्हा एकदा मी विनंती करतोय लाडके प्रेक्षक वर्ग, ज्या कोणाच्या गाड्या रस्त्यामध्ये अगदी पार्क केलेल्या आहेत रस्त्याच्या बाजूला कडेला, कृपया करून आपण खाली उतरा. पार्किंगसाठी जागा आहे मित्रांनो तुम्हाला. पहा किती ट्रॉफिक झालेली आहे, मोठ्या गाड्या येतात, त्यामुळे तुम्ही सहकार्य करा. इनोवा गाडी. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय योगेश मडवी साहेबांचे इथे आगमन होते, त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या संवेद आपण पाहू शकाल. अनिल दादा ढोपरी साहेबांचे देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. दिलीप मडवी साहेबांचे देखील स्वागत आहे या सरपंच चषकामध्ये. आणि संभाजी हजारी साहेबांचं देखील स्वागत आहे.
या ठिकाणी मंचावरती ज्यांचं आगमन झालंय क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये, एक अग्रनामांकित स्पर्धेचे मुख्य आयोजक स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान, यावर्षी स्पर्धा डे नाईट फॉर्मॅटमध्ये तुमच्या भेटीला येते आणि योगेश मडवी यांचं मंचावरती आगमन झालं आणि त्यांच्या अगदी खांद्याला खांदा लावून कार्य करणारे अनिल डोपरी यांचं सुद्धा मनपूर्वक सहर्ष स्वागत. ज्या स्पर्धेची चर्चा असते मित्रांनो 365 दिवस, खरं तर या नामांकित स्पर्धा आहेत, कारण अतिशय चांगलं नीटनेटकं आयोजन, तेवढीच चांगली स्पर्धा आणि का नाही होऊ त्या स्पर्धेची चर्चा. चला मॅचमध्ये जाऊया. जेथे पहिलं चला गोलंदाज दुसरं षटक, पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 11. स्वामी ठाकरे गोलंदाजी मार्कवरती. चला लेफ्टी राठी फलंदाज आपल्याला पाहा मिळतात. पिटूचं हे दुसरं षटक आहे, त्यामुळे तटीय सर्कलच्या बाहेर तुम्हाला 3 फिल्डर ठेवू शकता. ओ कॅचिटचा कॉल आहे. ओ कॅच टिपला जातोय. चांगला असा झेल स्वीकारलाय. अक्षय काटवले होते त्या ठिकाणी. झेल टिपलाय, फलंदाज बाद. पहिला धक्का. पहिला खेळाडू बाद झालाय भास्कर पाटील, ज्याने 9 धावसंख्येचं योगदान आपल्या टीमसाठी दिलं. हा अक्षय काटवले यांना 500 रुपयाचं पारितोषिक आहे विजय काटवले यांच्याकडून. संतोष भाणे आल्यात न्यू बॅटर. संतोष माने आल्यात मैदानावरती. वनडाऊनचा खेळाडू पहा मिळतात. गोलंदाजी करत असताना स्वामी ठाकरे यांनी विकेट मिळवले पहिल्याच बॉलवरती. हो दूरवरून खेचलाय कवचच्या दिशेला. पुन्हा एकदा रनआउटची संधी होती. गुड फिल्डिंग. चांगल्या प्रकारे थ्रो केला गेलाय. चला मॅच मध्ये मजा येईल. एक्झिबिशन मॅच, प्रेक्षणीय सामना आज ऑफिसर्स खेळत असताना. हुक करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. 2 फिल्डर. कॅच पकडला अक्षय काटवले याने. पुन्हा एकदा फलंदाज बाद. दुसरा धक्का. पाहू शकाल दानशूर व्यक्तिमत्व डॉक्टर किरण पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. बिर्ला कॉलेजचे ते नक्कीच शिक्षक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आदरणीय डॉक्टर किरण पाटील साहेबांच्या माध्यमातून या सरपंच चषकासाठी 1000 रुपयांचं डोनेशन आलेलं आहे. त्यांचं नक्कीच आयोजकांच्या वतीने लाख लाख आभार. हा उल्हासनगर प्राण साहेब श्री विजयानंद शर्मा साहेब यांचा या ठिकाणी पाहतोय आपण बॅटिंग ऑर्डर मध्ये आल्यात. चला नारायणगावचे पोलीस पाटील यांच्या वतीने 500 रुपये सरांसाठी. फटका दर चांगला आहे. चेंडू चाललाय आता डीप मध्ये. प्रशांत शेळके साहेब यस. पुन्हा एकदा धाव पहा. ही चोटी धाव एकवडली. प्राण सरबाई जर षटका टोकला तर विजय काटवले यांच्या वतीने 1000 आहेत. प्राइस वाढवावी लागेल कारण मोठे
ओ चांगला बॉल अगदी बॅकफुटला जाऊन पंच करत असताना एकेरी धाव मिळाली. एकने धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय. ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून नयनरम्य दृश्य आपल्याला टिपत असताना हा ड्रोनचा वापर सरसपणे केला जातोय. दुसरं षटक मार्गस्थ स्वामी ठाकरे. ओ आउटसाइड अपस्टम्प. चला 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरमध्ये धाबा झाल्यात त्या 15 धाबा. महसूल विभाग उल्हासनगर प्रथम बॅटिंग करतोय. 2 ओव्हरमध्ये 15 आल्यात. चला आता तिसरा षटक तिसरा ओव्हर प्रगतीपथावर पहा मिळतात. गोलंदाज रोहन लोंढे. शरद लोंढे. तिसरं षटक. हा सरांना प्रत्येक शर्मा सरांना प्रत्येक चौकार आणि षटकारांसाठी हेमंत शेठ मडवी यांच्या वतीने 1,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चेंडू चालला डीप मध्ये 1-2 मध्ये रूपांतर केलं गेलंय आणि 2 धावा पूर्ण करत असताना आपल्याला पाहा मिळतात. रनिंग बिटवीन द विकेट चांगला आहे. एकूण 17 या धावसंख्येवरती स्कोर गेलाय. हुक केलाय चेंडूला. डीप मध्ये फोल्डर उपस्थित आहेत. वेगाने आल्या चेंडूवरती मिसफील्ड झाली आहे. पुन्हा एकदा 1-2 मध्ये रूपांतर. चांगली बॅटिंग येते या ठिकाणी करावी लागेल तुम्हाला आता. ओके वकील साहेबांच्या टीमला आमचे कानोरचे दिनेश राऊत यांच्या वतीने शुभेच्छा आल्यात. स्वागत आपलं. चला आणखीन एक धाव मिळाली. प्रत्येक चौकार प्रत्येक षटकारासाठी हेमंत शेठ मडवी जे उसटण्याचे माजी सरपंच आहेत त्यांच्या वतीने 1,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. हो पुढे आल्या डान्सिंग डाऊन विकेट केल्यात. फटका चांगला हवेमध्ये. 1 बाउन्स 4 चौकार. गुड शॉट. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पाटील साहेबांचे इथे आगमन होत आहे. वेलकम स्वागत आहे. नायब तहसीलदार साहेब आहेत अंबरनाथ तालुक्याचे आणि साहेबांना विनंती असेल पाटील साहेब आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ओ पुन्हा एकदा बॉलला उडवलाय. पुन्हा एकदा 2 धावा. चांगली बॅटिंग करत असताना कोण म्हणतं तुम्ही किती मोठे अफसर असाल वकील इंजिनियर असाल तरी क्रिकेटपासून दूर राहू शकत नाही आहे. कारण हा मैदानी खेळ आहे आणि त्यामुळे स्वतः एवढे मोठे ऑफिसर प्रांत ऑफिसर विजयानंद शर्मा सर काय बॅटिंग करतायत. चौकार आलाय त्यांच्या बॅटमधून. चांगली बॅटिंग होत असताना पुन्हा एकदा वाह क्लास दाखवलाय. स्वीपर कव्हरला फोल्डर उपस्थित आहेत. पुन्हा एकदा 2 धावा. ओव्हर थ्रो 3 आणि 4 नाही आहेत 3च आहेत. आता षटक समाप्त झालाय. तिसरा 3 ओव्हरमध्ये प्रथम बॅटिंग करत असताना 29 धावा या स्कोरबोर्डवरती.
हितेश गायकवाड 30 गावचे. यस, आज पाहतोय त्यांना खेळत असताना एक्झिबिशन मॅच मध्ये. हो, हुक केलंय, बॉलला चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दुसरा दमदार चौकार येत असताना पाहा मिळतोय. जबरदस्त बॅटिंग आहे शर्मा सरांची. पोलीस पाटील यांच्या वतीने सुद्धा 500 रुपये शर्मा सरांना. हा, आतापर्यंत 2500 रुपये जमा झाल्यात हेमंत शेठ. चला, ओके. 2 चौकार आल्यात अद्यापर्यंत शर्मा सरांच्या बॅटमधून पाहायला मिळतात. चांगले बॅटिंग केले या ठिकाणी. धावसंख्या पाहिली 4थ्या ओव्हरमध्ये 33. हो मग, हो, एज लागतोय, चेंडू पाठीमागे जातोय. आणि एवढे चांगले फटके तेव्हाच तुम्ही खेळू शकता जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता. विदाउट प्रॅक्टिस नाही आहे. कारण एवढे टेक्निकल शॉट, पुस्तकी फटके तुमची प्रॅक्टिस असल्याशिवाय तुम्ही खेळू शकत नाही आहे. चला, आता 4थ्या षटकामध्ये पाहतोय पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर एकेरी धाव. LED बेल्स सर्वांचं लक्ष वेधून घेतात चकमक करत असताना. ओ, फटका चांगला आहे, चेंडू चाललाय पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरला. गोळीच्या वेगाने जमिनीलगत फटका होता, अलॉंग द कार्पेट, बॉल सीमा पार, चौकार. चौकार चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळतोय आपल्याला. 38 या धावसंख्येवरती पुन्हा एकदा करायचं होतं. चेंडू अगोदरच आलाय, बॅट नंतर आली, त्यामुळे चेंडू गेलाय डॉट. शेवटचा बॉल आहे 4थ्या ओव्हरमध्ये. 38 धावा झाल्यात अद्यापर्यंत. 3 चौकार या इनिंगमध्ये पाहिलं गेलं. एखादा षटकाराची मेजवानी पाहायला मिळेल का? ओ, आलाय, व्यासपीठाला मानवंदना देत असताना ठोकलाय तो षटकार. फलंदाज पाहतोय आपण दीपक शेवाळे. वाह, क्या बात आहे. दरम्यान आगमन होत आहे डोंबिवली नांदिवलीचे सुप्रसिद्ध पुरस्कर्ते हर्ष 11 या टीमचे संघमालक अरविंद वत्रे काका यांचे इथे आगमन होते. त्यांचं देखील सरपंच चषकामध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला, षटकार आला हेमंत शेठ मडवी यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे दीपक सर शेवाळे साहेबांना. हा, विजय काटोले यांच्याकडून सुद्धा 1000 रुपये आहेत. चला, बॉलर आता शेवटचं षटक. हा, रोहित सर आल्यात आता. शेवटचं षटक अंतिम आहे. पहिलाच बॉल बिग हिट केलाय, फटका पसला हवेमध्ये. 2 फिल्डर, हो, हातामध्ये चेंडू विसावला होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि रन आउट. फलंदाज बाद झाल्यात रन आउटच्या स्वरूपामध्ये. तर अमित पुरी सर
तहसीलदार सर आहेत आणि आता स्ट्राईक वरती पाहतोय विजयानंद शर्मा सर. हे दोन मुख्य ऑफिसर आज मात्र या बॅटिंग करत असताना मैदानामध्ये पाहतोय आपण. येथे सुद्धा फटका चांगला आहे. फिल्डर उपस्थित झाल्यात. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार. गुड शॉट. जब से पहना है मैं 'चला आणखीन एक चौकार. पुन्हा एकदा पुढे आलात. हो व्हॉट अ शॉट. सुपर सुपर से ऊपर डुपर. हे लगाया. त्रेपन्न 50 कंप्लीट झाले. 53 धावा या स्लॉग ओव्हर मध्ये चांगल्या धावा आल्यात. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. कट अँड बोल्ड. हो झेल सोडलाय. पुन्हा एकदा साधा सोपा झेल होता. सुटला जातोय झेल. आता अमित पुरी सर आहेत स्ट्राईक वरती. प्रथमचा सामना करतील. त्यांच्यासाठी सुद्धा हेमंत शेठ मडवी यांच्या वतीने पारितोषिक आहे. ओ प्लेन एच लागले आणि चेंडू एस्टेन वरती जाऊन आदळलाय. फलंदाज बाद. बॅटचा पेस कोलाचा होता. नाही या चेंडू गेला डॉट. षडकाचे होते सांगता. शेवटच्या 2 चेंडूवरती चांगलं कमबॅक राहिलंय. खेळाचं पहिलं सत्र संपलंय. धावा झाल्यात एकूण 54 झाल्यात. 55 ची गरज असेल. चला आपण वळूया आपल्या व्यासपीठावरती. उसाटणे गावचे उद्योजक समाजसेवक आणि रामचंद्र मडवी प्रतिष्ठान चषकाचे प्रमुख आयोजक आदरणीय योगेश दादा मडवी साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. देवदास हिलाल साहेबांच्या शुभ हस्ते आपण योगेश दादा मडवी साहेबांचा इथे सन्मान करूया. त्यानंतर ज्यांच्या नावाने स्पर्धा सुरू आहे कार्यसम्राट कार्यकुशल सरपंच आदरणीय शिवाजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण योगेश दादा मडवी साहेबांचा इथे सन्मान करतोय. या वर्षी डे नाईट फॉर्मॅट आहे. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान या चषकाचं आयोजन. दिलीप शेठ मडवी साहेब उपस्थित आहेत आणि दिलीप शेठ मडवी साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. आपल्या मुख्य व्यासपीठावरती देवदास हिलाल आणि नेताजी पाटील साहेबांना विनंती असेल आपण देखील या आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया. त्यानंतर एक लेजंड क्रिकेटर अनिल दादा ढोपरी साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. याही वयामध्ये त्यांचा खेळ आपण पाहतोय. नुकतीच बेस्ट फिल्डर मानकरी देखील आहेत. अप्रतिम झेल पकडले होते त्यामुळेच बेस्ट फिल्डर हे पारितोषिक देखील त्याने दिलं होतं. अनिल दादा ढोपरी यांचा इथे आपण सन्मान करतोय. त्यानंतर संभाजी हजारी साहेब देखील उपस्थित आहेत आणि संभाजी हजारी साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. आपल्या मुख्य व्यासपीठावरती तमाम मान्यवर देखील उपस्थित आहेत. अरविंद वत्रे काका देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे या सरपंच चषकामध्ये.
स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या वतीने या स्पर्धेसाठी 2000 रुपयाचं डोनेशन देण्यात आलं. त्यांचं आपण निश्चित आपण स्वागत करू. थँक्यू सो मच. आपण आलात आमच्या या स्पर्धेला, आपला हातभार लावला त्याबद्दल आपलं आभार. बुर्दुलचे प्रेम जाधव यांना सुद्धा विनंती राहील की यावं. हर्ष 11 संघाचे पुरस्कर्ते आणि गेली कित्येक वर्ष या क्रिकेटच्या मैदानावरती ज्याने मोठ्या मोठ्या संघांना पुरस्कृत केलंय ते अरविंद वत्रे काका यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. थँक्यू सो मच जगदीशजी पाटील. टार्गेट आपण पाहतो या मॅच मध्ये आहे 55 धावांचं. खऱ्या अर्थाने प्रेक्षणीय सामना आहे. सर्व जे नक्कीच आपल्या भारत सरकारचे जे कर्मचारी आहेत एक विरंगुळा म्हणून त्यांच्यासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा सामना आपण ठेवलेला आहे. सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. उसाडणे गावचे समाजसेवक आदरणीय बालराम पाटील साहेबांचे इथे आगमन होत आहे. साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 5 षटकांमध्ये बनवायच्या धावा 55. पंडित दादा पाटील बुर्दुल गावचे समाजसेवक आहेत, त्यांचे इथे आगमन होत आहे. वेलकम, स्वागत आहे. सरपंच चषकाचे दमदार आयोजक आदरणीय शिवाजी पाटील साहेब, हेमंतदादा मडवी साहेब, हिरामनजी पाटील, सचिन पवार, प्रकाश शेठ मडवी, किरण भगवान पाटील ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून सरपंच चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. 55 धाव बनवायचे आहेत. सलामीची जोडी दाखल होते. शरद लोंढे आणि सरपंच चषक सुरू आहे. आणि या सरपंच चषकासाठी नक्कीच ग्रुप ग्रामपंचायत नारायण चे कार्यसम्राट उपसरपंच आदरणीय विजय शेठ काठवले साहेबांच्या माध्यमातून 2222 रुपयांचं डोनेशन आलेलं आहे. त्यांचं देखील मनापासून आभार. दरम्यान येतोय व्हाईट बॉल. 55 धाव बनवायच्या आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आलाय. हा डॉट बॉल. प्रेक्षणीय सामना आहे. दोन्ही संघांना ब्युटिफुल ट्रॉफीज देखील आहेत. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकासाठी, चौथ्या क्रमांकासाठी, 5व्या क्रमांकासाठी ट्रॉफी आहेत. त्यानंतर प्रेक्षणीय सामने देखील आपण पाहतो आणि प्रेक्षणीय मॅच साठी देखील दोन्ही संघांना ट्रॉफी आहे. टॉप एज झेलची शक्यता असेल. अप्रतिमा झेल पकडलाय यस्टॅनच्या पाठीमागे. फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन. शरद लोंढे बॅक टू द पवेलियन.
येत आहेत. 55 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. विकेट मिळवली आहे. 1-1 ही धावसंख्या आहे. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. मिस्टामिंग आहे. स्वतः गोलंदाज जात आहेत. झेल पर्यंत पोहोचले होते परंतु झेल पकडू शकले नाहीयेत. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या आहे 3. 55चा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये. भास्कर पाटील गोलंदाजी मार्क वरती आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा आलाय हा डॉट बॉल. काय गोलंदाजी होती या पहिल्या षटकामध्ये. पूर्णपणे शांत ठेवलं जात आहे. 4 चेंडू फेकलेत. अवघ्या 3 धावा आल्यात. 1 विकेट देखील मिळवली आहे. फुल टॉस. क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल पकडलाय. स्क्वेअर लेग सीमा रेषेवरती. फलंदाज झालाय बाद. कहते गावचे प्रतीक म्हात्रे आणि त्याचबरोबर भानुदास शेठ पवार खिडकाळे यांचं आगमन झालंय. आपण या मंचावरती. हितेश गायकवाड येत आहेत. तिसगावचे आहेत आणि तिसगाव रेग्युलर टीम मध्ये देखील अप्रतिम खेळ राहिलाय ॲडव्होकेट हितेश गायकवाड यांचा. आणि ते येतात बॅटिंग करण्यासाठी कारण की संघ अडचणीमध्ये आहे. त्या संघाला सावरण्याचं काम करावं लागेल ॲडव्होकेट हितेश गायकवाडला. धावसंख्या आहे 3. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत. 2 विकेट देखील मिळवलेत. हितेश गायकवाड एक विस्फोटक फलंदाज आहेत. डेट चेंडू घोषित करतायत पंच. पंचावन्न धावा 5 षटकांमध्ये बनवायच्या आहेत आणि थोडीशी कमकुवत सुरुवात मित्र म्हणेन केली आहे या मॅच मध्ये. वकील साहेबांनी आणि स्विच हिट मी आधीच म्हटलंय एक विस्फोटक फलंदाज आहे आणि पहिल्या चेंडूवरती चौकार लगावलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 7. बनवायच्या धावा 5 षटकांमध्ये 55. 24 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 48 धावांची अजूनही गरज. चाळीस धाव बनवायचे आहेत. नवीन गोलंदाज. बॉलर नेम प्लीज. दीपक सर. दीपक सर बॉलर नेम. सुभाष. सुभाष जाधव गोलंदाजी मार्क वरती या दुसऱ्या षटकामध्ये. स्ट्राइक इनला बॅट्समन रोहित. अजूनही 48 धाव बनवायचे आहेत. नेक्स्ट मॅच वाकलन विपक्ष उत्तर शिव या दोन टीम मध्ये असणार आहे. टॉस
जिंकलेला आहे उत्तर शिव या टीमने. त्यांनी स्वीकारलेलं आहे क्षेत्ररक्षण. इन्व्हाइट केलेलं आहे गीत 11 वाकलन या संघाला या पुढच्या मॅच मध्ये. जय दुर्गा माता क्रिकेट संघ उत्तर शिव आणि गीत 11 JK स्पोर्ट्स वाकलन. नेक्स्ट मॅच या दोन संघांमध्ये असणार आहे. पहिल्या फेरीमधील सर्व सामने हे 5 षटकांचे आहेत. 24 चेंडू 48 बनवायचे आहेत. वकील साहेबांचा हा संघ आपण पाहतोय. सॉफ्ट हँडने खेळतात. बॅक टू द बॉलर. चांगली गोलंदाजी चांगली सुरुवात या षटकामध्ये सुभाष जाधव यांची. पहिला चेंडू आला डॉट बॉल. अजून 48 धाव बनवायचे आहेत. 23 चेंडू शिल्लक. काहीतरी कानमंत्र देत आहेत हितेश गायकवाड, कारण की त्यांना माहिती आहे ते विस्फोटक फलंदाज आहेत. फक्त 3 खेळाडू हे 30 सर्कलच्या बाहेर आहेत. पॉवर प्ले सुरू आहे आणि याचा फायदा घ्यावा लागेल. गॅप मधून चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चौकार. धावसंख्या आहे 11. पुढील चेंडू पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने सुभाष जाधव. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. फॉलो थ्रू मध्ये अडवू शकले नाहीत, परंतु बॅकअप आहे. क्या बात आहे. अप्रतिम फिल्डिंग. खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. प्रांत अधिकारी आहेत. शर्मा साहेबांची बॅटिंग देखील खूप चांगली आपण पाहिली. विजयानंद शर्मा साहेब जे प्रांत ऑफिसर आहेत उल्हासनगरचे. 27 धाव बनवल्या होत्या पहिल्या इनिंग मध्ये. त्यामध्ये 4 चौकार देखील लगावले होते आणि फिल्डिंग त्यांचा फिटनेस नक्कीच खूप छान आहे आणि सातत्याने ते सराव करत असावे. ज्याप्रमाणे त्यांचे फटके आपण पाहिले. क्लासिकल बॅटिंग त्यांनी केली. प्रत्येक स्ट्रोक मध्ये क्लासचा त्यांचा होता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू पाठीमागे निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार. हितेश गायकवाडच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 चौकार येत आहेत. धावसंख्या आहे 16. खऱ्या अर्थाने भरपूर बिझी असतात सर्व हे आपले
साहेब आणि त्यामध्ये त्यांना एक विरंगुळा म्हणून या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळते दरवर्षीप्रमाणे. याही वर्षी त्यांच्यासाठी नक्कीच प्रेक्षणीय सामना आयोजकांनी ठेवलेला आहे. फुल टॉस, क्षेत्ररक्षक आहेत, चांगली फिल्डिंग, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. आपल्या आगरी समाजाची शान आणि ज्यांचा खूप गोड आवाज आहे असे देसाई गावचे सुपुत्र प्रतीक म्हात्रे यांच्या ठिकाणी आगमन झालं आणि भानुदास शेठ पवार जे खिडकायचे आहेत त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे प्रतीक म्हात्रे. आणि याच दरम्यान महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीमधील परफेक्ट नियोजनाचे बादशे शुभम दादा पाटील साहेबांचं देखील आगमन होत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या आहे 18, वाईड आलाय, एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. स्ट्राईक इनला बॅट्समन रोहित आहेत, त्याने देखील एक चौकार लगावलेला आहे. 2 चौकार हितेश गायकवाडच्या बॅटमधून आलेत. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल सुप्रसिद्ध गायक प्रतीक म्हात्रे, त्यानंतर शुभमदादा पाटील नियोजनाचे भाष्य म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांना आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकाल. नक्कीच चॉप करण्याचा प्रयत्न होता. आलाय हा डॉट बॉल आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 18. 55 धाव बनवायच्या आहेत. अजूनही 37 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 18 चेंडू शिल्लक, 18 चेंडू बनवायच्या धावा 37. क्या बात है, अप्रतिम संगीत डीजे मास्टर ओमी देखील सादर करतायत. ओम साई ऑडिओचे नक्कीच प्रोप्रायटर आहेत डीजे ओमी. 18 चेंडू बनवायच्या धावा 37 या मॅच मध्ये. आपल्या टीव्ही स्क्रीनवरती शुभम दादा पाटील प्रतीक म्हात्रे यांना पाहू शकाल. लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून तेजस भोईर आणि त्यांची संपूर्ण टीम महान भारत केसरी मथुर बैलाचे नियोजनाचे बादशे आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आहेत. शुभम दादा पाटील. 18 चेंडू 37 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. भास्कर पाटील येत आहे सेकंड स्पेल मध्ये. बॅटची कडा आहे, गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग लेगच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट, चेंडूला हाताला स्पर्श करून सीमा पार चौकार. प्रतीक म्हात्रे आहेत आणि त्यांचा आवाज आपण ऐकला. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 22. पहिल्या चेंडूवरती आला होता चौकार. त्यानंतर हा डॉट बॉल येतोय. हितेश गायकवाड जे तिसगावचे आहेत. तिसगाव या टीम कडून देखील त्यांना आपण रेग्युलर मध्ये पाहत असतो.
शॉर्ट आर्म पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल वंडरफुल षटकार. हे चुकला ना. पाहू शकाल शुभम दादा पाटील उपस्थित आहेत आणि त्यांच्या नावाचं गुणगान गाणारे हे गीत आपण ऐकतोय डीजे मास्टर ओमी च्या माध्यमातून. धावसंख्या 28. स्विच हिट. क्षेत्ररक्षक आहेत. एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता. 100% एफर्ट 100% प्रयत्न केले होते. प्रयत्नानं 100 मार्क. क्या बात आहे. आपल्या टीमसाठी नक्कीच या धावा वाचवलेल्या आहेत. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. काय फिल्डिंग केली आहे. स्ट्रेच केलं स्वतःला. एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न. सेकंड अटेम्प्ट मध्ये देखील संधी आली होती. धावसंख्या 29. 26 ची गरज आहे. 14 चेंडू शिल्लक. बनवायच्या धावा 26. सॉफ्ट आणि किल्टा सेन्सिबल बॅटिंग रोहित करतायत. धावबादची संधी आहे परंतु सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतील. मिळते एक धाव. धावसंख्या आहे 30. 25 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 13 चेंडू शिल्लक. सामना अजूनही बॅलन्स आहे. सामना 50-50 आहे. दोन टीम मध्ये बिग फाईट मॅच आपण पाहतोय. वकील साहेबांच्या विरुद्ध आपण पाहतोय. महसूल विभाग उल्हासनगर हा सामना सुरू आहे. मिळते एक धाव चेंडूवरती अंतिम चेंडूवरती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 31. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 24 या मॅच मध्ये. नाही हो खासदार अलग दर्जा त्याचा. नाही हो आमदार नाही हो खासदार अलग दर्जा त्याचा. आमचा दादा शोभदैर करा सरपंच गावाचा. आमचा दादा शोभदैर करा सरपंच गावाचा. शिवाजी पाटील शोभदैर करा सरपंच गावाचा. शिवाजी पाटील शोभदैर करा सरपंच गावाचा. पब्लिकचा मान मिळलाय त्याला. मनती आमचा सरपंच आला. शिवाजी दादा सरपंच आला. शिवाजी दादा सरपंच आला. दाखो दिलाचा यो दिलवाला. डिमांड आमच्या सरपंचाला. डिमांड आमच्या सरपंचाला. डिमांड आमच्या सरपंचाला. नंबर 1 झाले तर फॅन सरपंच दिलदार. तर नक्कीच खऱ्या अर्थाने आदरणीय अमित पुरी साहेब इन ऍक्शन मध्ये आहेत. तहसीलदार आहेत अंबरनाथ तालुक्याचे. त्यानंतर विजयानंद शर्मा साहेब जे प्रांत साहेब आहेत उल्हासनगरचे आणि आता मात्र गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. ज्यांनी 27 धावा देखील बनवल्या आहेत. पहिल्या इनिंग मध्ये 4 चौकार लगावले होते. ज्याप्रमाणे फिटनेस आहे क्रिकेटचा सराव आहे. नक्कीच पाहणं मजेशीर असेल या षटकामध्ये. कारण की चेंडू शिल्लक 12 बनवायच्या धावा 24. 12 चेंडू 24 ची गरज. प्रत्येक विकेट साठी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. कार्यसम्राट कार्यकुशल सरपंच या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय शिवाजी पाटील साहेबांच्या माध्यमातून विजयानंद शर्मा साहेबांसाठी प्रत्येक विकेट साठी 1000 कॅश प्राइज. बारा चेंडू 24 बनवायच्या आहेत. स्ट्रायकिंगला बॅट्समन हितेश गायकवाड. बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल. आठ चेंडू 21 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. त्यामध्ये 3 चौकार 1 षटकार आलाय हितेश गायकवाडच्या बॅटमधून. स्ट्रायकिंगला बॅट्समन हितेश गायकवाड आहेत. 12 चेंडू 24 बनवायचे आहेत.
पहिला चेंडू पुल करतायत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय हनुमानजी डोपरी साहेबांचं इथे आगमन होत आहे आणि संदीप शेठ डोपरी साहेबांचं देखील आगमन होते. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या सरपंच चषकामध्ये. फलंदाज होते बाद. विकेटचं बटन. रोहित बॅक टू द पवेलियन. ऍडव्होकेट प्रसाद शेलके साहेब येत आहेत. प्रत्येक चौकारासाठी आणि षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. शिवाजी पाटील साहेबांच्या माध्यमातून ही सुवर्ण संधी आहे. एकदा मिळत्या चेंडूवरती धावसंख्या 1 पुढे जाईल. 33 धावा धावफलकावरती. 22 ची गरज आहे. 10 चेंडू शिल्लक. बनवायच्या धाव 22. हितेश गायकवाड ऑन स्ट्राइक. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतात. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. चांगला चेंडू आपण पाहतोय. आलाय हा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल या मॅच मध्ये, कारण की चेंडू शिल्लक आहेत 9. बनवायच्या धाव 22. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले होते. कट करण्याचा प्रयत्न होता. एक धाव झाली कंप्लीट आणि एकच धाव मिळणार आहे. काय गोलंदाजी होते. फलंदाजी देखील चांगली झाली आहे. 27 धावा विजयानंद शर्मा साहेबांनी बनवल्या होत्या पहिल्या इनिंग मध्ये आणि आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत. अवघ्या 3च धावा खर्च केल्यात. इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी. मी आधीच म्हटलंय सराव असणार आहे साहेबांचा रोजच. ज्याप्रमाणे खेळ राहिलेला आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. शेलके साहेबांनी जर षटकार लगावला तर विजय काठवले साहेबांकडून पारितोषिक आहे 1000 रुपयांचं आणि शिवाजी पाटील साहेबांकडून देखील 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. पारितोषिकांचा वर्षाव झालाय. डान्सिंग डाऊन द विकेट. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या आतलीकडे लागतेय. त्याच्यावरती मिळते एक धाव. बघा होंडा शाईन या बाईकची चावी सापडलेली आहे. कोणाची असेल तर आपण घेऊन जायचं आहे. होंडा शाईन या बाईकची चावी सापडली आहे. 7 चेंडू आणि 19 धावा. हा चेंडू फार महत्वाचा आहे या मॅच मधील. हितेश गायकवाड स्ट्राइक एंडला आहेत, ज्यांनी बॅटिंग खूप चांगली केली आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाजी आवडली असेल तर साहेबांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. या 4थ्या षटकामध्ये आल्या फक्त आणि फक्त 5 धावा आणि या सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलेला आहे महसूल विभाग उल्हासनगर या टीमने. 6 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी. बनवायच्या धावा 19. गोलंदाज आहे ती अंतिम षटकामध्ये. नेक्स्ट मॅच मध्ये
प्रदीप पाटील इन ऍक्शन मध्ये असतील. गीत 11 JK स्पोर्ट्स. शिवा आहेत गोलंदाजी मार्क वरती. बघा ATM कार्ड देखील सापडलेला आहे. या कलियुगामध्ये देखील माणुसकी आहे. बाईकची चावी सापडली, त्यानंतर आता ATM कार्ड देखील सापडलेला आहे. येस, अगदी आपल्या मंचाभोवती महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक प्रतीक म्हात्रे देसाई अगदी आपण पाहतात मॅच एन्जॉय करतात आणि त्यासोबत मथुर बैलाचं अगदी परफेक्ट नियोजन आणि परफेक्ट कार्यक्रम करणारे नियोजनाचा बेताज बादशाह शुभम पाटील उसाटणे आपलं देखील मनपूर्वक स्वागत. पाच चेंडू 17ची गरज. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न. क्या बात आहे, फिल्डिंग फिल्डिंग बघा काय फिल्डिंग सुरू आहे या मॅच मध्ये. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 40. 4 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. हितेश गायकवाड जोपर्यंत खेळपट्टीवरती असेल तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवीत असतील. आणि अगदी जर हितेश गायकवाडनं हा सामना जिंकून दिला तर सागर गायकवाड तिसगाव शतकवीर यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचं आर्थिक पारितोषिक हितेश गायकवाडला दिलं जाईल. क्या बात आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॅकच्या टो एंडला लागतो हा चेंडू. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि विकेटचं पतन. फलंदाज झाल्या बाद ही गोल्डन विकेट मिळवली आहे आणि एकच सेलिब्रेशन आपण पाहू शकाल महसूल विभाग उल्हासनगर या टीम मध्ये, कारण की त्यांना माहिती आहे हितेश गायकवाडच्या विकेटचं महत्व. या सुजित पाटील यांचे इथे आगमन होत आहे. वेलकम. ज्यांना चावी सापडली होती. तीन चेंडू शिल्लक आहेत आणि 14ची गरज. डॉट बॉल येतोय, डॉट बॉल येतोय. आता मात्र औपचारिकता शिल्लक आहे. महसूल विभाग या टीमने या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे. 2 चेंडू 14ची गरज. वकील साहेबांच्या संघाला पूर्णपणे नमवलेला आहे या मॅच मध्ये. षटकार चौकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. 2 चेंडू शिल्लक आणि पुन्हा एकदा आलाय हा डॉट बॉल. काय गोलंदाजी होते शिवाच्या माध्यमातून. 1 चेंडू शिल्लक. 1 चेंडू शिल्लक. वकील साहेबांचा संघ पूर्णपणे बॅकफुटवरती आहे. पराभव दिसू लागलाय त्यांना देखील, कारण की महसूल विभाग या टीमने काय जबरदस्त खेळ केलाय आणि सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे महसूल विभाग उल्हासनगर या टीमने. सन्मान करून घेणार आहोत. खर तर अखंड महाराष्ट्रभर ज्यांची गाणी सुप्रसिद्ध आहेत, मथुर या बैलावरती जबरदस्त गाणी ज्यांची आपण पाहिली आणि आज मात्र आपण पाहिलं आपल्या स्पर्धेला भेट देण्यासाठी महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक
प्रतीक म्हात्रे देसाई यांचा आपण सन्मान आपल्या मंचावरती करणार आहोत. मथुरची गाणी असू द्या किंवा समाजसेवक, नगरसेवक, आमदार, खासदारांची अनेक गाणी ज्याच्या माध्यमातून गायली गेली, यांचा आपण सन्मान आपल्या मंचावरती करूयात. प्रतीक म्हात्रे प्रस्तुत ऑर्केस्ट्रा डीजे रॉकर्स देखील आपण पाहतो. आज अखंड महाराष्ट्रभर हा ऑर्केस्ट्रा आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यानंतर खिडकाईचे उद्योजक, आमचे बंधुतुल्य मित्र, अगदी आपण पाहिलं तर नेहमीच क्रिकेटवरती ज्यांचं प्रेम राहिलंय, भानुदास शेठ म्हात्रे, भानुदास शेठ पवार, भानुदास शेठ पवार खिडकाळी यांना विनंती असेल की आपण या. भानुदास शेठ पवार खिडकाळी यांचा आपण सन्मान आपल्या मंचावरती करतोय. महसूल विभाग संघ अगदी खुश. थँक्यू सेलिब्रेट ऑपरेशन केलं गेलंय. सरांना विनंती करेन आपण श्री विजयानंद शर्मा सर आणि अमित पुरी सर आपण मुख्य आमच्या अतिथी कक्षामध्ये यावं. सर यावं आपण. नायब तहसीलदार सूरज सागर सर आपण सुद्धा या. आपला या ठिकाणी सन्मान करण्यात येईल आमचे सरपंच साहेब. तर दोन्ही संघांना विनंती असेल आपण सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू ठेवायचा. तर वाकलन संघाला विनंती असेल आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाडून त्याच्यानी उत्तर शिव संघ आपलं त्वरित क्षेत्ररक्षण साधून सामन्याला होईल ते सुरुवात. चला साहेबांचा आपण सन्मान करतो. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय शिवाजी शेठ पाटील आणि हेमंत शेठ मडवी, रावसाहेब पाटील यांना सुद्धा विनंती करेन की आपण यावं. यस तर त्वरित क्षेत्ररक्षण साधून घ्यायचं उत्तर शिव संघ आणि वाकलन संघाला देखील विनंती असेल आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये त्वरित पाठवून द्यायच्या आणि पंचांना देखील विनंती असेल आपण. थँक्यू. साहेबांचा सन्मान होत असताना पाहतोय तहसीलदार अंबरनाथचे अमित पुरी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा आपण सन्मान करतो. हेमंत शेठ मडवे यांच्या शुभ हस्ते. त्याचबरोबर रावसाहेबांचा